आरग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमीच्या बांधकामाप्रश्नी 18 ऑगस्टचे आंदोलन स्थगित. शनिवार 22 ऑगस्टला मिरजेत संयुक्त बैठक. कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार निर्णयात्मक चर्चा. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमीच्या बांधकामातील त्रुटी आणि निकृष्ट दर्जाबाबत समाज बांधवांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी केलेल्या पाहणीनंतर या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर येत्या 18 ऑगस्ट रोजी नियोजित असलेले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले असून प्रशासनाने शनिवारी 22 ऑगस्ट रोजी बैठकीचे आश्वासन दिले आहे. मिरज तालुक्यातील आरग येथील अभिवादन भूमीचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या कामासंदर्भात 10 तारखेला आपण जी पाहणी केली होती त्यावेळी कंत्राटदार, आर्किटेक्ट, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, स्थानिक आमदार व आरग गावातील बौद्ध समाजातील 10 ते 15 प्रमुख बांधव यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली होती. या मागणीला अनुसरून आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अमर नलावडे व उपअभियंता परशुराम नंदीवाले यांनी आपल्याला लेखी पत्र दिले आहे. या पत्रात येत्या आठवड्यात शनिवारी 22 ऑगस्ट रोजी मिरजेतील शासकीय विश्रामगृह हॉल येथे ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या बैठकीला कंत्राटदार, आर्किटेक्ट, कार्यकारी अभियंता अमर नलावडे, उपअभियंता नंदीवाले, स्थानिक आमदार तथा माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. प्रशासनाने ही बैठक आयोजित केल्यामुळे उद्याचे म्हणजेच 18 ऑगस्टचे आंदोलन आपण तात्पुरत्या स्वरूपात 22 ऑगस्टपर्यंत स्थगित करत आहोत. 22 ऑगस्टच्या बैठकीतील निर्णयानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली लेखी आश्वासनानंतर 18 ऑगस्टचे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी 22 ऑगस्टच्या बैठकीत योग्य तो निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची तीव्र दिशा ठरवली जाईल, असा स्पष्ट इशाराही भाजपा नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SS न्यूज मराठी, मिरज. सांगली जिल्ह्यातील सर्व माझ्या स्वाभिमानी आंबेडकरी समाजातील माझ्या भीम अनुयायांना माझा क्रांतिकारी जय भीम. आपण उद्या दिनांक मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी मिरज तालुक्यातील आरग येथील अभिवादन भूमीचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे आणि त्या कामासंदर्भात आपण जी 10 तारखेला पाहणी केली होती त्या संदर्भात त्या दिवशी आपण जे आव्हान केलं होतं की त्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर, त्या कामाचे आर्किटेक्ट, तसेच कार्यकारी अभियंता, उपअभियंता, स्थानिक आमदार ह्या सर्वांची व आरग गावातील बौद्ध समाजातील 10 ते 15 प्रमुख समाज बांधव अशी संयुक्त मीटिंग लावण्याची मागणी केली होती. आणि त्या मीटिंगमध्ये ज्या त्रुटी आहेत, तिथलं कामामध्ये जी अडचण आहे, जी दुरुस्ती करायची आहे तात्काळ, त्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून तात्काळ ती दुरुस्ती करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची बैठक लावण्याची आपण मागणी केली होती. त्या आपल्या मागणीला अनुसरून आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री अमर नलावडे व उपअभियंता परशुराम नंदीवाले यांनी आपल्याला आज हे लेखी पत्र दिलेलं आहे. आणि या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की येणाऱ्या आठवड्यात शनिवारी 22 ऑगस्ट रोजी मिरजेतील शासकीय विश्रामगृह येथील हॉलमध्ये आपल्या या सर्व आरग गावातील बौद्ध समाजातील समाज बांधव प्रमुख, या कामाचं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलं ते कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकचे कॉन्ट्रॅक्टर, बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर, ज्यांनी डिझाईन बनवलं ते आर्किटेक्ट, कार्यकारी अभियंता अमर नलावडे, उपअभियंता नंदीवाले, तसेच स्थानिक आमदार माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे व जत विधानसभाचे तडफदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब, या सर्वांच्या उपस्थितीत मीटिंग लावली जाईल. आम्ही लावणार आहोत अशा पद्धतीचं आज लेखी पत्र
आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळं प्रशासनानं आपली भूमिका जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे. त्यामुळं उद्याचं 18 ऑगस्ट रोजीचं आंदोलन आपण तात्पुरत्या स्वरूपात 22 ऑगस्टपर्यंत स्थगित करत आहोत. ही मी सर्व माझ्या भीम अनुयायांना, माझ्या समाज बांधवांना विनंती करतो की 22 तारखेची बैठक आपली कोणत्या परिस्थितीत पार पडते आणि या बैठकीमध्ये आपल्याला जसं अभिवादन भूमीचं काम अपेक्षित आहे, त्या दिवशी जो निर्णय होईल त्या निर्णयावर पुढच्या आंदोलनाची दिशा आपण ठरवली जायची आहे. त्यामुळं उद्याचं मंगळवारचं 18 ऑगस्टचं आंदोलन आपण स्थगित करत आहोत, हे मी आज जाहीर करतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार.